हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अनेक मराठी चित्रपट मालिका यांमध्ये काम करून 17 वर्ष तारक मेहता का उल्टा चष्मा यामध्ये माधवी भिडेची भूमिका चोख निभावणारी अभिनेत्री म्हणजे सोनालिका जोशी आज येणार आहे मज्जाच्या अड्ड्यावर. चला तर बघूया हा अड्डा नक्की कसा रंगतोय आणि सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि गोकुळधाम मधून इतका वेळ काढून आज इथे आलात त्यासाठी थँक्यू सो मच. कसे आहात आणि सध्या काय सुरू आहे? मी मस्त मजेत आहे आणि मी पण सगळ्या मज्जाच्या टीमला खूप धन्यवाद देते की मला इन्व्हाइट केलं. सो मी पण खूप खुश आहे कारण एका आयलंडवरनं जी 17 वर्ष एका आयलंडवर आम्ही काम करतोय तिथून असं वेगळ्या ठिकाणी येणं आणि सगळ्या वेगळ्या लोकांना भेटणं यात खूप गंमत वाटते, आनंद वाटतोय. अगदीच. पण सगळ्यात आधी सुरुवात करूया की सोनालिका जोशी म्हणजे गुजराती नाही तर अस्खलित मराठी बोलणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री आहे. त्याबद्दल आधी सुरुवातीला काय सांगाल? हो खरं आहे, थँक्यू हे रिव्हील केल्याबद्दल. कारण जोशी आणि जोशी याच्यात खरं तर लोक थोडं गफलत करतात कारण एक तर हिंदी आहे. मी मराठीत काम करत असते तर डेफिनेटली ते जोशीच असतं, पण हिंदीत असल्यामुळे आणि दिलीप जोशी नावाचं एक म्हणजे दिलीप जोशी हे ॲक्टर आहेत त्यांचंही जोशी असल्यामुळे लोकांना असं वाटतं मी पण गुजराती आहे आणि ती गुजराती थोडं बॅकग्राऊंडची सिरियल असल्यामुळे खूप वेळेला गोंधळ होतो लोकांचा. मग तुम्ही मराठी खूप छान बोलता, तुम्हाला कसं येतं एवढं मराठी? म्हटलं मी मराठीच आहे, पण त्यांना विश्वास बसत नाही त्याच्यावर. त्यांना असं वाटतं मी तसं तयार केलं आहे कॅरेक्टर, म्हणजे मी खूप मोठे एफर्ट्स घेतलेत वगैरे असं वाटतं. पण मजा येते म्हणजे असे हे मिळतात, कमेंट्स मिळतात तेव्हा मजा येते ऐकायला. अगदीच. पण आम्ही माधवीला ओळखतो, आम्ही 17 वर्ष बघत आलो आहे. इन अँड आउट आम्हाला तिचे डायलॉग्स माहिती आहेत, आम्हाला ती कशी दिसते ते माहिती आहे. आत्ता हा अड्डा खास सोनालिकासाठी आहे आणि मला आणि आमच्या टीमला तिच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सुरुवात कशी झाली अभिनयाची आणि का अभिनेत्री व्हायचं ठरवलं? ठरवलं तर काहीच नाही. खरं मी लहानपणापासून करते आहे, म्हणजे या इंडस्ट्रीत असं नाही म्हणता येणार कारण मी जळगावला होते आणि बाबा बँकेत होते. सो बाबांच्या खूप बदल्या व्हायच्या. पण जळगावमध्ये आम्ही ना बरेच वर्ष राहिलो. पण तिथे आम्ही फिरत होतो कारण बाबांच्या बदल्या म्हणजे जळगावच्या जवळपास जी गावं होती तिथे त्यांची नोकरी बदलायची, बँकची हे बदलायची शाखा. तर आम्ही एका जळगावमध्ये स्थायिक झालो 9वी पर्यंत. पण मग तिथे राहताना पंचम संस्था होती जळगावमध्ये, तर तिथे मी लहान वयोगटातली जी काही कामं असतील ती मी करायचे कारण आई त्या संस्थेशी कनेक्टेड होती. कारण आई खूप सुंदर ॲक्ट्रेस आहे. कारण जळगावमध्ये राहिल्यानंतर ती इथे काही तिने केलं नाही तोपर्यंत सगळं तिचं एजही क्रॉस झालं होतं. मग घरात इथेही बघायचं होतं मुंबईत. ताई खूप सुंदर माझी ॲक्ट्रेस होती, तिने मुंबईत येऊन काम केलं होतं. सो आमच्याकडे ना हे घरात आणि आमच्या ब्लडमध्ये येते अभिनय. आणि बाबा उत्तम कवी आहेत, म्हणजे त्यांची पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची शेपट्या, हसगुल्ले, हसरी मैफिल तर आत्ता त्यांनी रिसेंटली दोघांनी मिळून आईनी आणि बाबांनी काढले, म्हणजे आईबाबांचा दोघांचा कार्यक्रम आहे. सो आमच्या घरात ना ही कला पहिल्यापासूनच आहे. तर तेव्हा लहानपणापासून मी कामं करायचे. मी जवळजवळ 5वीत असल्यापासून जळगावच्या आजूबाजूला जी काही गावांमध्ये मोनो ॲक्टिंग, सोलो ॲक्टिंग असे जे काही व्हायचे तिथे मी शाळा करून जायचे, तिकडनं अवॉर्ड घेऊन यायचे. वक्तृत्व स्पर्धा म्हणा, मोनो ॲक्टिंग म्हणा, हे सगळे मी भरपूर बक्षिसं त्यावेळेला जिंकली. आणि नाटकातनं त्या संस्थेमधनं तर जी नाटकं व्हायची ती मी करायचे. तिथे बालगंधर्व नाट्यगृह होतं जळगावमध्ये. सो तिथे आम्ही नाटकात काम करायचोच. सो ती सवय होतीच. मग आईबाबांनाही असं वाटायला लागलं आपला अभ्यास जरा कमीच होता, तर आईबाबांना कळायला लागलं की आपल्या मुलांमध्ये ही कला आहे, तर आपण आता मुंबईत एक चान्स घेऊया. पण त्याच्या आधी त्यांनी मला 6वीत 1 वर्ष पाठवून बघितलं. मग मी 1 वर्ष माझ्या मावशीकडे राहिले. माझी मावशी मुंबईतली, ती क्लासिकल सिंगर आहे जी आता खूप फेमस आहे, अर्चना कानेरे, तुम्ही ऐकलं असेल नाव. तर ती उत्तम गायिका आहे, तर तिच्याकडे मी 1 वर्ष राहिले. मग तिथून परत काही झालं नाही तेव्हा आमचं काय, मी परत आले. मग ताई आली मुंबईत, तिने करून बघितलं आणि तिला खरंच चांगलं मिळायला लागलं कामं. तर तिने खूप मोठ्या लोकांबरोबर तेव्हा कामं केली. मग आम्ही असं ठरवलं की म्हणजे आईबाबांनी ठरवलं की आता मुंबईतच आपल्याला खरं आहेत, आपण ट्रान्सफर बाबांनी घेतली तर मिळेल का आपल्याला. बाबांनी चान्स घेऊन बघितला, त्यांना ट्रान्सफर मिळाली. सो मी 90मध्ये आम्ही पूर्ण फॅमिली इथे शिफ्ट झालो. आणि जळगावला खरं तर खूप मोठा बंगला होता, गाडी होती अँबेसेडर वगैरे, पण ते सगळं सोडून विकून
आम्ही इथे पारसीवाड्यामध्ये 1 रूम किचनमध्ये 5 जणं आणि अख्ख्या बंगलाचा जो काय संसार होता तो सगळा कसाबसा ॲडजस्ट केला आणि मग आम्ही राहायला सुरुवात केली. पण मग ताईचं लग्न झालं तर तिने सोडलं आणि मी समहाऊ या ट्रॅकवर आले. आणि माझं असं होतं की आता ठरवून काही नाही, आम्हाला आवडच होती मुळात आणि मला मिळत गेलं. म्हणजे मी काहीही एफर्ट्स नाही, म्हणजे मी जाऊन भेटले, अच्छा हे करायचंय का. मी पहिलं हिंदी नाटक केलंय सराय की मालकीन म्हणून पृथ्वी थिएटरला. कारण म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे बाजूला एक राधाकृष्णन दत्त म्हणून ॲक्टर होता, खूप टॉल आणि हँडसम. तर आम्ही त्याच्याशी ओळख काढली, कारण आम्हाला माहिती आहे ना की करायचंय आज, ह्या आई बाबांना माहिती होतं. सो ओळख झाल्यावर तो म्हणाला, हे कर सकते हे नाटक, चलो इसको लेते, असं म्हणून मी त्यांच्या ग्रुपमध्ये एंटर झाले. सराय की मालकीन पृथ्वी थिएटरला शशी कपूर असे समोर बसले. पण मला तेव्हा काहीही हे नव्हतं. मला मिळालंय ना, मला हे कॅरेक्टर करायचं, ओके मी करते, असं म्हणून मी करायला सुरुवात केली. आणि मग कुणासाठी कोणीतरी प्रदीप कवऱ्यांबरोबर नाटक केलं. पहिल्याच नाटकातनं विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून अवॉर्ड नाही, नॉमिनेशन झालं रसिका जोशी आणि निर्मिती सावंत यांच्या कॉम्पिटिशनमध्ये. सो मग म्हटलं अरे वा, काय म्हणजे छान होतंय सगळं. मग भरपूर नाटकं केली, सिरियल्स केल्या. आणि तेव्हा लकीली बरं मी हे सगळं कॉलेज करून, म्हणजे मी 11वीपासून जे स्टार्ट केलं, पहिलं फेसिंग झालं हिंदी सिरियल उडनछू नावाची, ज्याला मी कॅमेरा फेस केला, जे मला काही माहिती नव्हतं. पण तो काय कॉन्फिडन्स होता आणि काय तो म्हणतात ना, अननोईंगली तुम्ही जे काय करताय ते छानच होतंय. कारण ते मला असं वाटतं इथून येत होतं माझं. इथून मी काही विचारच नव्हते करत की आपल्यालाच काही फेम मिळतं, की आपल्याला सगळं जमतंय, आपण ह्याच्यात घुसूया, आपण सॉलिड काहीतरी करूया. स्वतःचं मार्केटिंग झिरो, आपण आपलं करत राहायचं, एवढंच मला माहिती होतं. आणि मला मिळत गेलं समाव. आणि मग काही एक्सपिरियन्सेस थोडेसे जरा यायला लागले, असे की कळायला लागलं की आपलं इथे कोणी नाही आहे, आपण कोणाच्या. बरं मला आमच्या घरात इवन बाबां आणि आईंनी जे संस्कार केलेत, म्हणजे बाबासुद्धा बँकेत असताना मॅनेजर पोस्टवर असून गावागावात, छोट्या छोट्या गावांमध्ये, त्यांनी कधीही तो भ्रष्टाचार प्रकार केला नाही, कसल्याही फालतू गोष्टींनी पैसा कमवला नाही. हे इतके स्ट्रॉंग संस्कार आमच्यावर असल्यामुळे कधीही मी कोणाकडे जाऊन भीक नाही मागितली. आणि त्याच्यासाठी जे करायला लागतं ते मी कधीच केलं नाही. त्यामुळे मला जे मिळत गेलं ते मी पुढे कंटिन्यू केलं. मी म्हटलं आपल्याला स्वतःहून नाही जायचं भीक मागायला, मिळतंय का बरं, आणि जे मिळेल ते केलं. कदाचित काही लोकांनी नावंही ठेवली की ही काय आत्ता लीड सिरियल केली, ही काय एवढंसं करते. पण माझ्याकडे नाही कामं, मला हे आवडलं, मला हे करायचं आहे, असं म्हणून मी करत गेले. आणि तो इतका कदाचित तो इनोसन्स होता, किंवा मी स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट, मी स्वतःला प्रोटेक्ट करून मी या इंडस्ट्रीत उभी राहिले होते. तर मी म्हटलं काय असेल देव पाठीशी, काय मिळेल तर मिळेल आपल्याला. मी काय असं ठरवून आलेच नव्हते ना. आणि मग फायनली 2008मध्ये मला ही सिरियल मिळाली, जिने माझं अख्खं लाईफच चेंज केलं. पण मी जे काही केलं ना ते मी खूप मनापासून केलं. आणि मला जे काही मिळालं तेही खूप सुंदर आणि छान मिळालं. म्हणजे मी आत्ता असं काही आठवलं काही बसून शांतपणे, मला बरं वाटतं की झालं की जे लोकांना हवं असतं ते सगळंच केलं की मी. मोठे लोक, लक्ष्मीकांत बेर्डे, विक्रम गोखले आणि शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, आनंद अभ्यंकर, आनंददादा म्हणते मी त्याला, शैलेश दातार, ही तर आमची पूर्ण टीम होती. आम्ही 5-5 सिरियल्स आमच्या ऑनलाईन असायच्या त्यावेळेला, ऑन एअर चालल्या आहेत वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये. आम्ही म्हणजे शरद कधीतरी माझा बॉयफ्रेंड आहे, कधी कधी माझा तो भाऊ आहे, हे प्रकार होते. आम्ही इतकं, कारण तेव्हा मीटर टाकायची पद्धत होती, आता नाही आहे, आता खूप अगदी प्रॉपर चॅनलच्या हातात असतं सगळं. पण तेव्हा आम्ही जायचो असे इकडे तिकडे सगळं. अभि मेरे को 3 बजे इधर जाना है, उधर जाना है, हे आम्ही केलं आहे. सो मी काय नाही केलं. मग मला असं काही छान वाटतं की, आणि आता हे देवानी तर माझं ते जे काही कदाचित कुठेतरी मी हलकी कुठेतरी उदास होत असेल की आपलं कोणीच नाही इथे, कारण गाईड इथे मुंबईत तर कोणी नव्हतंच ना गाईड करायला. मी स्वतः फक्त एक्सपिरियन्स चुकीचे आल्यामुळे लहानपणापासूनच, रादर 6वीत पण मी इथे आले तेव्हासुद्धा असे एक्सपिरियन्सेस आले. म्हटलं नको, आपण आपलंच बरं, मिळालं जे काम ते करायचं शांतपणे. पण देवानी अशा त्या सुंदर आयलंडवर नेऊन ठेवलं मला, तिथून परत मी मागे बघितलंच नाही. आत्ताच बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मी जेव्हा शांतपणे विचार करते तेव्हा मी खुश असते, म्हणजे मी निर्णय चांगले घेतले. पण असं वाटतं का की 2008ला ज्या तारक मेहताला हो म्हटल्यानंतर मराठीकडे कुठेतरी पाठ फिरवली आणि ते रिग्रेट कुठेतरी राहील असं वाटतं? नाही, अजिबात नाही. रिग्रेट तर अजिबातच नाही.
मराठीकडे पाठ मी फिरवलीच नाही. कारण आपण जेव्हा एखादी सिरियलची ऑडिशन द्यायला जातो किंवा त्यावेळेला माझ्याकडे कामच नव्हतं. मला वाटतं हम तो तेरे आशिकी करत होते आणि एक परिवार नावाची सिरियल करत होते, हिंदी झी. आणि शेवटी माणसाला पुढे प्रगती करायचीच असते ना. बरं, मराठीत तुमचं काही चालत नाही किंवा फार काही तुमच्या ओळखी नाही किंवा कोणी आपल्याला काम देत नाही म्हटल्यावर आपण आपली आपली ग्रोथ बघतो. त्यावेळेला मी हिंदीकडे जात होते आणि हळूहळू मराठी लोक जात होती हिंदीकडे. असे मी करत होते आणि परिवार नावाची सिरियल पण मिळाली होती मला. सो मग मला ही ऑडिशन आल्यानंतर मी गेले. पण आम्हाला 1 वर्ष माहिती नव्हतं की हा आमचा म्हणजे काय आहे, आमच्याकडे मालमत्ता कसली सगळीच म्हणजे प्रेम आणि मनी फेम हे सगळी मालमत्ता आम्हाला आमची पुंजी इथे मिळणार आहे आम्हाला, हे कोणालाही माहिती नव्हतं. आम्ही इनोसंटली फक्त आपल्याकडे काम नाही आणि आपल्याला काम मिळालंय ते फक्त हे करून दाखवायचं सक्सेसफुल, एवढीच प्रत्येकाची उमेद होती. सो ते झालं. त्यामुळे मला आता असं वाटतं कधी कधी एवढ्या वर्षानंतर, कारण शेवटी कलाकार आहे आपण. मी कधी जॉबचा विचारच नव्हता केला. मला माहिती होतं मी कधीच करू शकणार नाही 9 to 6 ड्युटी, माझं ते नेचरच नाहीये. हे केल्यानंतर असं वाटतं की अरे यार आता काहीतरी करायचंय. पण शेवटी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना ज्यांनी आपल्याला दिलंय. आणि 12 तास तुमचे इथे गेल्यानंतर तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. बरं, ही सिरियल आहे ती आम्ही शनिवारपर्यंत एपिसोड्स करतो. सो त्याची एवढी डेट्स लागलेल्या असतात तर दुसरी सिरियल करणं पॉसिबलच नाही. सो तशी गरजही नाही, कारण इतकं फेम मिळालंय. डेफिनेटली कलाकार म्हणून कुठेतरी असं वाटतं की अरे मराठीत, आणि आता मराठीत किती सुंदर काय काय प्रोजेक्ट्स निघालेत, पिक्चर्स किती सुंदर येत आहेत. तर असं वाटतं की अरे आपलं थोडं मी स्वतः इट्स ओके, देव देईल. ते होतं का मला माहिती 2008 मध्ये मला हे मिळणार आहे, तेव्हाही मी केलंच ना. सो इट्स ओके, जेव्हा मिळेल, जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण बघू, शांतपणे करू. आता मी एन्जॉय करते. तुम्ही जसं म्हणाला 2008 नंतर तुमचं नशीब बदललं. फेम असेल, 17 वर्षाचा फेम असेल. बोलता बोलता एक तुम्ही बोलून गेलात की तुम्हाला अनुभव आले, काही वाईट अनुभव असतील. पण ही भूमिका मिळेपर्यंत, इतकं फेम मिळेपर्यंत, हा स्ट्रगल 2008 पर्यंतचा तुमचा स्ट्रगल कसा होता? काय म्हणजे कोणत्या पद्धतीचे ते अनुभव असतील जे तुम्ही फेस केल्या आणि त्यानंतर एवढे भक्कम तुम्ही उभे आहात? ते थोडेफारशी तुम्ही ज्या ठिकाणी काम करायला जाता तिथे एक तर तुम्ही नवीन असता. म्हणजे जळगावला काय, आपण शहरी जेव्हा पहिल्यापासून आपण त्या एका शहरात राहतो ना, ते आपल्याला माहिती असतं की हे असं आहे. लहानपण आपण तसं वाढतो ना. शेवटी जन्म घेण्यापेक्षा सुद्धा आपण जेव्हा जिथे वाढतो ना ते संस्कार जास्त असतात आपल्यावर. पण जर तिथे आपण राहिलोच नाही त्या शहरामध्ये, आपल्याला त्या शहराची माहितीच नाही आणि आपण अशा ठिकाणून राहून आलोय जिथे सगळं अगदी आपलेपणा आणि सगळे घरचीच लोक, ह्याच्यातनं तुम्ही जेव्हा त्या बाहेर पडता आणि मग तुम्हाला जग कळायला लागतं, ओ अच्छा असं आहे का, ओ बापरे, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना तेव्हा तुम्ही अचानक स्वतःला हे करून घेता. तुम्ही जर सॉलिड स्मार्ट आणि हुशार आणि त्या गोष्टीचा किंवा त्या सिच्युएशनचा ॲडव्हान्टेज घेणारे असाल ना तर ते तुमच्यासाठी काम करून जाईल. पण अदरवाईज तुम्हाला मग स्वतःला त्या शेलमध्ये घालायला लागेल की नाही, आपल्यासाठी नाही आहे, जे मिळेल जसं मिळेल जेवढं आपल्याला करता येईल आपण त्याच्यातच घुसूया. ताईचे सुद्धा तसंच झालं. ताईला सुद्धा तसं एक्सपिरियन्स झाल्यानंतर ती म्हणाली नको मला नाही, हे माझ्या टाईपचं नाही आहे. पण मी तिथून हारले. मी थोडीशी फायटर आहे. मी ना मला जशी काही सिच्युएशन आली ना की मी डाऊन नाही होत. म्हणजे होते माणूस म्हणून डेफिनेटली कुठेतरी आपल्याला वाटतं की आपल्याला अरे असं का होतं आपल्या बाबतीत. सो रडूही येतं. पण त्यातनं काय मार्ग काढायचा आणि परत कसं उभं राहायचं, आणि याच्यासाठी जर मला कोणी गाईड करणारं भेटलं समोरून तर मी माझं पूर्ण 100% तिथे लावते आणि मी ते कम्प्लीट केल्याशिवाय सोडतच नाही ती गोष्ट. त्याचं फळ मिळेल की नाही हा भाग वेगळा. तो कधी कधी ते मिळतही नाही, कारण तुमचे ग्रहच तसे असतात की तुम्हाला ते मिळणं कठीणच आहे. पण तुम्ही ते गिव्हअप नाही करायला पाहिजे. तुम्ही करा ते कम्प्लीट. तुम्ही तुमचं काम करा ना. तुम्हाला काय करायचं, रेमेडीज दिल्या आहेत ना समोरच्यानी, त्या करा पूर्णपणे. त्या कम्प्लीट केल्यानंतर देव बघील. द्यायचं असेल नाही असेल, तुम्ही तुमची मेहनत पूर्ण दिलीत ना, ते फळ मिळेल तर मिळायचं, ते मग मिळेल. तुम्हाला तर बरं वाटतं मी घेतले माझ्यासाठी आहे, पण मला नाही अशा सिच्युएशनमध्ये राहायचं. मी नाही रडत बसणार, मी उभी राहणार. सो मी थोडीशी फायटर आहे. त्यामुळे मी खुश असते स्वतःबद्दल बरोबर. आणि स्वतःबद्दल इव्हन मला खूप प्राऊड आहे की मी ज्या ह्याच्यातनं मी स्वतःला उभं केलं. मला इंग्लिश अजिबातच येत नव्हतं, कारण जळगावला मराठी शाळा, मराठी मुलींची शाळा, मराठी शाळा, जेव्हा मी कॉमन शाळेमध्ये एंटर झाले, म्हणजे माझं 6वी मुंबईतल्या शाळेत झालं, कॉमन मुलींच्या. तिथेही मला थोडेसे मुलांनी त्रास दिला.
तो वाईट एक्सपिरियन्स. 10वीत आले, परत कॉमन शाळा, तिथे मला परत वाईट एक्सपिरियन्स आले. म्हणजे मुलं मागेच लागायची, चिठ्ठ्या पत्र हे सगळं झालंय आणि मी ते रडून झालंय आणि मला टीचर्सचा समाव भयंकर सपोर्ट होता. तर पण शेवटी फिअर बसतो ग आतमध्ये की इथे आल्यावर असं का होतंय आपल्या बाबतीत. मग नाटकात पण झालं, म्हणजे सगळीकडेच हे एक्सपिरियन्सेस आले, त्यामुळे सपोर्टला कोणीच नव्हतं मला. सो मग हा माझ्यासाठी स्ट्रगल होता. मला लोकांना कसं होतं, कामं मिळवायचं एक स्ट्रगल असतो बघ, तसं मला कामं मिळवण्याचा स्ट्रगल नव्हता. माझं हे होतं एक्सपिरियन्सेस. अरे यार, कुठलंही काम करायला घेतलं की याच्यात हे काय आहे, एक खुली मैत्री किंवा खुलं हे की करा ना एखाद्याला मदत, करा ना एखाद्याला फुकटचं गाईड, का तुम्ही त्या एखाद्याला पुढे आणू नाही शकत. सो मग मी त्याच्यातनं ना मी फक्त काम करत राहिले. मी ना माझं स्वतःचं मार्केटिंग बघितलं. म्हणजे मला कोणाला असं सांगायला जीवावर यायचं की माझं नाव द्या आलं हां तुम्ही पेपरमध्ये, मी इथे ह्या नाटकात जर काम केलं किंवा या सिरियलमध्ये, मला असं नाही आवडत. कारण तुम्ही ओळखा ना माझे पोटेन्शियल, माझं कॅपॅबिलिटी. 3च माणसं आहेत नाटकामध्ये, तुम्ही त्याच्या आधीच्या कॅरेक्टरला देत होतात ना, मग आताही द्या, कारण मी तिची रिप्लेसमेंट करते. मग तिचं नाव देत होतात, मग आता तुम्हाला काय प्रिंटमध्ये जे काही छापलं जाते नंबर्समध्ये जास्त पडतो का पैसा, की तुम्ही आता माझं नाव देणं बंद केलं. मला असं वाटलं की काही प्रयोग असतील, काही प्रयोग मी प्रूव्ह केल्यानंतर, ॲक्च्युली मी पहिलेच प्रूव्ह केलं होतं, पण मला असं वाटलं देतील चल जाऊ दे. नाही, नव्हतेच देत. म्हटलं ठीक आहे, आहेच आहे, पण कारण मला नाही भीक मागायला, मला नाव द्या ना माझं जरा. हे मी का करू, मला माहिती आहे मी किती केपेबल आहे, मी किती पोटेन्शियल, मी तुमचं नाटक चालवते. तुम्ही ग्रेटफुल असलं पाहिजे की कोणीतरी हिच्याऐवजी करतं रिप्लेसमेंट म्हणून, आणि ती मुलगी अप्रतिम काम करते, तुम्ही स्वतःहून ते नाव द्यायला पाहिजेत. बरं मी असं म्हणते का आणि लिहा, नाव द्या, तिघांचं जोगांचं देत आहे ना, मग तिसरीचं पण द्या, आम्ही तिघंच होत नाटकात. पण ही अशी माणसं मला खूप सगळीकडे भेटली. मी विचारच केला नाही ह्या गोष्टीचा. म्हटलं आपण फक्त काम करायचं, कारण हा माझा जॉब नाही आहे की मी तुम्हाला सांगावं की प्लीज माझं नाव टाका, मला थोडं पुढे आणा. मी का सांगू, तुम्ही कोण आहात की मी तुम्हाला भीक मागू, मला पुढे आणाय. मी माझ्या बळावर येईन. कदाचित माधवी भिडे ही माझ्या आईसारखी आहे. बाबांना तिने खूप मदत केली. आकाशवाणीवरती काम करायची तेव्हा, जळगावमध्ये असताना रेडिओवरती फेमस होती, नाटकातनं कामं करायची. ती घरातला संसारही तेवढ्याच पद्धतीने सांभाळायची. जेव्हा कळायचं की थोडं कुठेतरी कमी पडतंय, नाही चला कामाला लागा, हे तिने केलं. हे कॅरेक्टर आहे माझं माधवीचं. माझ्या नवऱ्याला सपोर्ट करणं, मी आहे उभी, अचार पापडणं मी करीन मेहनत, आपण दोघं मिळून करूया. पण त्याच्यातही आणि ती एन्जॉय करते, ती सोडत नाही. माझी आई कधीही उदास बसली नाही घरी की पैसा नाही आणि मुंबईत शिफ्ट झालो, एवढ्या घरात आपण राहतो, 5 जणांचं कसं चालणार. तिला अस्थमाचा प्रॉब्लेम व्हायला लागला मुंबईतल्या हवेशी, पण तिने फाईट केलं. ती कधी बसली नाही शांत. आणि आत्ता जर तुम्ही तिच्या घरी गेलात ना, ह्या वयात 73, तिचे अवॉर्ड्सनी कपाट भरलंय. गोल्ड असं तिच्या घरात ते अवॉर्डचं मला चमकतं अगं. त्या आई कमाल आहे. म्हणजे पाककृती, कॅरम स्पर्धा, एकपात्री नाटकं, असं तिचं तिकडे त्या नेरूळमध्ये तिचं चालू आहे ॲक्टिव्हिटी. हे आमच्यात आलं. सो त्यांची कृपा की आमच्यात ही ना फायटरगिरी जी आली माझ्यात. सो आय एम सो ग्रेटफुल टू देम की त्यांनी ते असे आहेत आणि मग त्यांच्यामुळे आमच्यात ते आलं. अगदीच. पण मगाचपासून आम्ही ऐकतोय की केलेल्या कामाचं क्रेडिट पण मी नाही घेणार, तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही स्वतःहून द्या. हे कुठून आलंय? कारण का कसं असतं, इतके वाईट एक्सपिरियन्सेस आल्यानंतर एक असं ना की घरी जाऊन मी आई वडिलांशी बोलते, मी बहिणीशी बोलते, घरी जाऊन सोनालिका मन कोणासमोर हलकं करायचे? नाही, मी मन कधी हलकं नाही केलं. डेफिनेटली आमच्याकडे ही पद्धत होती की आल्यावर पहिल्या अख्ख्या दिवसाचा हे सांगायचा कोणाचं काय घडलं. पण मग हे आमच्याही काय ना, पहिल्यापासून मुळात काय ना, काम मिळालंय का स्वतःला ओतून द्या. आमच्याकडे हीच पद्धत आहे. ते बघूच नका, नाव दिलंय नाही दिलंय, कसं करतेस तू, काय झालं. मग नाटकात मी जेव्हा नाटक बघायला ते यायचे तेव्हा ते सांगायचे असं नको, ते तुझं छान होतं हां. ह्याच्यावर आम्ही हे करायचो. ते मॅटरच नाही करायचं का आम्हाला. एकतर मुळात तिथून अगं जळगाववरनं उठून इथे आलो आणि मी इथे एस्टॅब्लिश झाले, हेच माझ्यासाठी मोठं होतं, इवन आईबाबांसाठी.
आता तर ते म्हणजे वेगळ्याच ह्याच्यावर आहेत, काय म्हणतात, आकाशात ते पोचलेत. आणि सगळीकडे ते गेले आणि त्यांना कळलं की माधवी भिडेची आई म्हटल्यावर त्यांना जे प्रेम मिळतं, म्हणजे ते वेगवेगळ्या ह्याच्यावरच जातात, डायरेक्ट उडतातच ते थोडा वेळ. तर त्याला कारण तो प्राऊड आहे ना ग, तिथे कुठे आम्ही काय होतो, इंग्लिश काहीच यायचं नाही, कारण ती सवयच नाही. मुलींची ती शाळा, मराठी शाळा. मी कॉलेज माझं मराठीतलं आहे, तर मी SNDT कॉलेजमध्ये होते. मी मराठी माझं हिस्ट्री मी घेतलं, BA विथ हिस्ट्री केलं मी हिस्ट्री सगळं मराठीतलं शिकले. मग इंग्लिशचा कसा येणार संबंध? मग बोलायचंच नाही. मग ती भीती वाटायची की कुठे जायचं, आता हिंदीत काम करायचं म्हणजे इंग्लिश बोलायला लागतं. म्हणजे मी किती वेळा, मला आठवत आहे की बरं, हिंदीची तशी काही फार ग्रेट सवय नव्हती. अंधेरीला एक सिरियल मिळाली होती मला, आणि तिथे मला कळलं की तिथे कोणीतरी सेलिब्रिटी, आय डोंट नो कोण होतं तिथे, मेन कोणी मोठे कोणी ॲक्टर होते, आणि मला ते वाचायला वगैरे दिलं, आणि मला सॉलिड टेन्शन आलं की आता काय, किती एवढं सगळं डायलॉग्स बोलायचे वगैरे, आपल्याला नाही झेपणार. आणि मला काय इतका वेळ बसवून ठेवलं ना, मला कंटाळा आला. मी म्हटलं नको, मला नाही करायचं हे, खूप टेन्शन आलं असं म्हणून मी परत निघाले. लोखंडवाल्याला खाल्लं आणि मी ऑडिशन वगैरे सिरीज शूट न करता निघून गेले. नाही करायचं होतं. आणि मी हे केलंय कारण मी म्हटलं मी स्वतःला डाऊन नाही, कारण तुमची फापल्ली की तुमचा इन्सल्ट होणार, तुम्ही तिथे काय दाखवणार, ते नाही जमत आहे ना आपल्याला, नको ते भानगडीत. स्वतःला मस्त ट्रीट केलं, बाहेर जाऊन खाल्लं, खाबुदी करून बॅक टू होम. हे पण मी केलेलं आहे. पण येतो ग फिअर आपल्याला, तेव्हा काही बॅकग्राऊंडच नाही ना तुमचं स्ट्रॉंग. आई बाबा म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर कंपल्सरी बँकेत लागले, म्हणजे त्यांना लावलं गेलं, कारण पैसाच नाही. आई 10वी शिकलेली, कुठून तुम्हाला काय येणार, कुठून शिकणार तुम्ही. मग मुंबईत आल्यानंतर आधी बरं मराठी सगळं, हिंदी सिरियल मिळाल्या, ते मिळालं, त्या ओळखी बिळखीने सगळं आलं, पण तेवढंच येत होतं. पण हे कुठून शिकलं? नाही, मग मी खूप अभ्यास केला अगं इंग्लिशचा. म्हणजे मी ना बसून न्यूज ऐकायचे, मग रीड करायचे. मी आता काही खूप ग्रेड बोलू शकते असं नाही, पण कोणाला वाटणार नाही मी जर इंग्लिश सुरू केलं तर मला येत नाही इंग्लिश. हा, खूप येत नाही हे कळेल, पण म्हणजे जो अगदीच हुशार असेल त्यातला तर. पण असं नाही होत माझं की आता मला काही कळतच नाही, आणि इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं आता मी फुल मूवीज बघते, सगळं कळतं. पण पूर्वी अगदीच म्हणजे ब्लँक असायचो ग, काही माहिती, कारण शब्द सुद्धा माहिती नाहीत ना, वोकॅब्युलरीच नाही माझ्याकडे, कारण इंग्लिश विषयच नाही माझ्याकडे. तर हे खूप फेस केलं, पण मी नंतर स्वतःला सॉलिड ट्रेन केलं. म्हणजे मी खूप प्रेम करते स्वतःवर बहुतेक, कारण मी खूप स्वतःला मी पाडतच नाही खाली. जिथे इन्सल्ट होणार की जिथे मी आपलं वाट लावून देणार आहोत आपण, तिथं पटकन चषकाय जायचंच नाही त्या मार्गाला. पण आपलं जसं बोलणं झालं की सगळ्यांना असं वाटतं की मी नॉन महाराष्ट्रीयन आहे. याचं एक कारण हे असू शकतं, कारण का तुम्ही इतकं छान हिंदी बोलता, जेणेकरून असं वाटू शकतं की अरे ही मराठी नसू शकते. तर हे हिंदी बोलताना पण ना मराठी येतं आपलं कुठेतरी. येतं, अगं येणारच ग. आपण आपली मूळ भाषा नाही सोडत, पण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, म्हणजे मी कोणाबद्दल ऑब्जेक्शन नाही घेत, पण ही फॅक्ट आहे की पंजाबी लोक असतील, गुजराती हिंदी असेल, ती लोक जेव्हा हिंदी सिरियलमध्ये काम करतात तेव्हा तुम्ही त्यांचं खपवून घेता. आम्ही काय चुका केल्या आहेत? आम्ही हिंदी बोलतो, मग आम्ही मराठी हिंदीच बोलणार ना. मग तुम्हाला तेव्हाच का खटकतं? तेव्हा नाही तुमचं हिंदी गुजराती वाटत किंवा हिंदी पंजाबी वाटत. फक्त मराठी लोकांसाठीच हा समूह एक आहे, ग्रो अप, आय डोंट नो का आहे, आणि आम्हीचं नाही वाटत. आणि आता तर खूप सवय झाली ना, आता खूप वर्ष तिथे ह्याच्यातच आहे इंडस्ट्रीत. सो आता थोडंसं आपल्यालाही कळतं आपण कसं मॅच्युअरली त्याला हँडल करायचं किंवा कसं बोलायचं, आपल्या स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, एवढ्या वर्षात थोडं ऑब्झर्वेशनही असतं. सो आणि तो कॉन्फिडन्स पण वाढतो ना. ते फेम मिळाल्यानंतरही तुम्हाला इतकं, तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्ही स्वतःला ग्रूप करता, तुम्ही स्वतःला प्रूफ हे करण्यासाठी, छान राहण्यासाठी तुम्ही म्हणजे ऑब्झर्व करता, शिकता गोष्टी, तर ते डेफिनेटली होतं. आणि ते शिकण्याची आवड मला आहे. म्हणजे मी आता मध्ये मला असं कळलं की हँडरायटिंग, तो ग्राफॉलॉजी हा प्रकार असतो ना, त्याच्यामध्ये मी असं माझा एक ओळखीचा मित्र होता, मित्र पण नाही, तो खूप कॉलेजमधला होता, आणि तो सोसायटीत राहायचा. त्याच्याशी बोलता बोलता मला नवीन हे कळलं की हे काय असतं. तो म्हणाला, आप ना मुझे कैसे पेपर पे लिख के दो, ब्लैंक पेपर पे आप कुछ भी लिखो, आपके बारे में कुछ भी लिखो, मुझे वो मैटर नहीं करता कि आपने क्या लिखा है, मुझे आपका हँडरायटिंग देखना है. फिर मी जे काय लिहिलं, तर तो म्हणाला ये आपके इसमें ना ये प्रॉब्लेम है, ये प्रॉब्लेम. मैंने कहा हाँ.
कारण ते त्याच्यातनं गेस करतात की हे जे हँडरायटिंग आपण काढतो त्या गॅपमधनं, त्याच्यात तुम्ही सुरुवात कुठून करता, शेवट कुठे करता, वरती जाता खाली जाता, हे सगळं त्यांनी अभ्यास करून मला सांगितलं तुमचं थोडं प्रॉब्लेम हा आहे. म्हटलं आई शपथ. म्हटलं सांग मला मग मी काय करू. ABCD काढा. मी लिटरली त्या 4 लाईनच्या आपल्या पूर्वी इंग्लिश यांच्याकडे असतात ना 4 लाईनमध्ये, म्हणजे ए तुम्ही असा काढायचा, हे मी गिरवलंय. कारण मला काहीतरी नीट करायचंय, मी काहीतरी चुकतंय माझं, नाही मग मी सुधारणार. मी मी ABCD काढली आहे. मी माझं नाव खूप वेळेला लिहिलंय की अच्छा सोनालिका असा पाहिजे, असा एस नाही काढायचा, असाच आला पाहिजे. तर तुम्ही रिसिव्हिंग ओपन करता, तुम्ही प्रेम वाटता, तुम्ही शार्प नसता, तुम्ही असं लाईव्हली गोड छान बोलता. हे चुकतं मग आपलं. हे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगं. मग मला कुठे काही म्हटलं ना की हे नवीन आहे, काहीतरी आहे, मी लगेच त्याच्यात काय मग ते काय असं मी क्युरियस असते सगळ्या गोष्टीत. मला आवडतं ते आणि मी लगेच त्याचा अभ्यास पण करते. कारण आहे काय शूटिंग झालं की काय आहे तुम्हाला, मग तो उगाच काहीतरी टीव्ही तर मी बघतच नाही, माझी सिरियल मी बघत नाही. मला काय असतं हो, कारण आता 12 तास त्यांच्याबरोबर काम करून परत कसं तुम्ही हे बघणार. हा कधी कधी मी माझा असा एखादा सीन असेल पर्टिक्युलर की आम्ही काहीतरी खूप मजा केली, सॉलिड झालाय काहीतरी, की तो एडिट केल्यानंतर बघायला पाहिजे यार, मग तो कसा आलाय ह्याच्यासाठी मी बघते कधी कधी. पण असं म्हणून रोज म्हणून आता 8:30चा टेलिकास्ट असं नाही होत माझं. तर मी ते मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हे असल्या गोष्टी, मला कोणी काही नवीन सांगितलं की लगेच त्याचा अभ्याकडे लिटरली एवढ्या नोटबुक्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे मी काही वेळेला जप पडलेले, कोणी मला सांगितलं जप करायचा, श्रीरामाचा जप, कोण असं काहीतरी चांगलं ऐकलं ना मी लगेच कॉपी करते. म्हणजे मी त्या बाबतीत कॉपीकॅट आहे, पण ते चांगल्यासाठी. कारण त्यांनी आपलं नुकसान नाही आहे ना. आपण काहीतरी क्रिएटिव्ह करत राहिलो ना तर ते चांगलंच आहे आपल्यासाठी. वाईट काय घडतं त्यांनी. सो करा, अशा वेळेला कॉपी करा, एक्झाममध्ये नका करू. याला जोडून एक प्रश्न विचारेल. इतकं फेम मिळाल्यानंतर बऱ्याचदा असं घडलंय तुमच्या बाबतीत की मंदार सर आणि तुम्ही खऱ्या आयुष्यात पण जोडपं आहात असं खूपदा बोललं जातं. तर मग अशा अफवा जेव्हा कानावर येतात तुमची रिॲक्शन काय असते? ते आम्हाला छान वाटतं, आम्हाला हसू येतं. कारण एकतर सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे की आमच्यासाठी की आम्ही नवरा बायको वाटणं. आणि म्हणजे किती वेळा असं झालंय की मी आणि समीर जर बाहेर गेलो तर समीरचं पण फोरहेड मोठं आहे, त्याला पण थोडंसं कमी केस आहेत, तर तो बऱ्यापैकी भिडे दिसतो. तर मग तो अरे हा भिडेचे, अरे उसका दिये देख असं वगैरे असं बोललं जातं. मग ते नाही भिडे नाही आहे, ही किसके साथ गो. आणि मग खाली कमेंट वगैरे पण अशाच येतात, भिडे को बताओ क्या. मग मी असं काही डान्स बिन्स केला थोडा हॉट बीट तर भिडे को अरे म्हणजे ती मी ऑनस्क्रीन बायको आहे. असे खूप खूप गमती घडतात आणि खूप लोकांना असं म्हणजे इव्हन लोकांना हे पण वाटतं की आमच्या गोकुलधाममध्ये आम्ही फ्लॅट विकतो. कारण मी मध्ये तो बिझनेस केलेला ना, एक स्टोरी टाकलेली ज्याच्यात आम्ही फ्लॅटचं आमच्याकडे आहे ते आम्ही विकते असं. तर त्याच्यानंतर असं यायला लागलं की अच्छा म्हणजे इथे फ्लॅट मिळतो, आम्हाला घर घ्यायचं आहे, कधी सांगा ना आम्हाला कसं मिळेल, कोणाला अप्रोच करायचं वगैरे असं ते विचारतात येऊन. ते आम्हाला गोकुलधाम सोसायटीमध्ये राहायचं आहे. ते बिलीव्हच नाही करू शकत ॲक्च्युली. म्हणजे आम्हाला आणि त्याचं कौतुक वाटतं की हा असेल. आणि आपल्याला जसं काही मोठ्या लोकांबद्दल वाटतं, जसं मला अमिताभ बच्चन क्युरिओसिटी असते अमिताभ बच्चनबद्दल, कसं करत असेल. म्हणजे कपिल शर्मा वगैरे विचारतो ना प्रश्न त्याला, ते साबण वगैरे संपला की ते वापरता का तुम्ही थोडंसं, मला आहे क्युरिओसिटी असतं लोकांना ना. तर ते म्हणजे ती खरं गंमत आहे. म्हणजे आमच्यासाठी खरंच मोठी कॉम्प्लिमेंट आहे की त्यांनी आम्हाला असं नवरा बायको समजणं. येतात आणि असे इन्सिडेंट्स येतात की जे तोंडावर आमच्या नवरा बाजूला उभा आहे तरी विचारतात भिडेबद्दल. मॅम माझा असा प्रश्न, तुम्ही मगाशी आईबद्दल बोलताना असं म्हणालात की आईने तुमचं घर खूप सांभाळलं, जिथे कमी पडलं तिथे ती कामाला लागली. आईमधली हाच गुण तुमच्यातही आलाय का? आणि तुम्ही सुद्धा चित्रीकरण आणि घर ह्याच्यातली तुमची तारांबळ होते का? आणि तुम्ही ती कशी सांभाळता? भयंकर होते. आणि मला असं कधी कधी वाटतं की अरे काय हे आहे. मी आईला असं म्हणते, आई तू अशी काय आहेस. आणि मग त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम झाला ना की आम्ही पण तसेच होत. कारण सगळीकडे सगळ्या कानाकोपऱ्यात लक्ष द्यायचं ग, त्याची सवय आहे. आणि मग त्याचा त्रास होतो कारण वेळ नसतो तुमच्याकडे. आणि त्या कमी वेळामध्ये घरातलं 9च्या शिफ्टला घरातलं सगळं बघून, म्हणजे बाईला काय करायचं जेवणाचं ते करून, ते इकडे जाळं लागलं, अगं तिकडे धुणं, आज तू ते धुवून जा, मग ते धुतलं का, ते टॉयलेट धुतलं का, इकडे बघितलं का, ही अत्यंत खाज आहे. मग ती चांगली का वाईट असं कधी कधी प्रश्न पडतो. कारण जेव्हा तुमचा
सतत म्हणजे वेळ नसतो तुमच्याकडे आणि मग तुमची चिडचिड होते, तेव्हा असं वाटतं अरे का आपण असे एवढे चांगले आहोत. पण ॲक्च्युली मला आय एम ब्लेस्ड दॅट वे. म्हणजे इवन ताई माय सिस्टर ती पण तशीच आहे, व्यवस्थित सगळं. म्हणजे घरातलं, आता ती हाऊसवाईफच आहे पण ती तिच्या रिलेटिव्हजना तिच्या इतकं तिने सांभाळून ठेवलं ना, म्हणजे पल्लवी 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 असं असतं घरात. तर ती आमच्याकडे ती कला ही आईकडनं आली आहे की सगळं बघायचं घरातलं. मग ती हाऊसवाईफ असू दे, नाही तर माझ्यासारखी ॲक्टर आणि प्लस हाऊसवाईफ असू दे, मी घरी असले की घरातलीच असते. मी सतत मेड बरोबर काहीतरी आज, कारण मेड आपल्यासारखं कोकणी म्हणजे कोकणस्थ पद्धतीचं जेवण नाही बनवू शकत. गुळ घालणं, चिंच त्यांना माहितीच नसतं, त्यांना वाटण वगैरे माहिती असतं. मग मला असं वाटतं माझ्या नवऱ्याला ते नाही आवडत सारखं वाटण घातलेल्या भाज्या. त्याला कोकणस्थ पद्धतीची जेवणाची सवय आहे, कोकणात राहिला आहे तो. मग असं वाटतं की नाही, मग मी म्हणजे मी असेन ना तेव्हा मी करणार, मी तिला सांगणार की हे कर, किंवा मी स्वतः काही काही भाज्या बनवणार. कारण त्यात नाहीच त्यांच्या हाताला त्यांनी कितीही घातलं तरी ती चव येणारच नाही, जी आपल्याला एक सवय असते. तर मी जेवढं माझ्या परीने प्रत्येकाच्या आवडीचं करता येईल तेवढं मी करत असते. आणि त्या दोघांनी मला इतकी साथ दिली आहे. माझा नवरा पण, तो एरवी मला सांभाळून घेतो ग. मी 12 तास शूटिंगला असलेलं मी विसरते काही घरात काही आहे, काय चाललंय. तो सगळं मॅनेज करतो. मला एकही फोन येत नाही. म्हणजे इवन आर्या म्हणजे माझी मुलगी, ती पण आजारी असली की मलाच असलं वाटायचं. तेव्हा तर फोन पण नव्हते ग सुरुवातीला, जेव्हा 2008 कुठे एवढे फोन, मी एवढं काही ग्रेट नव्हतं ते, म्हणजे सोशल मीडिया तर नव्हतंच काही. पण मग ते ह्याच्यावरनं फोनवरनं काय चाललंय, मग आपलं चांगलं, तू काय काळजी करून होतो तिकडे काम. हे मला सपोर्ट एवढा छान मिळाला ना. आणि माझ्या मुलीनी कधी मला त्रास दिला नाही. तरी कायम, म्हणजे मी ती 6 महिन्याची असल्यापासून म्हणजे 6 महिन्याची डिलिव्हरी झाल्यानंतर मी ते काम करायला सुरुवात केली. कारण मला दत्ता करायची, राजदत्तांची डॉक्युमेंटरी मिळाली, दुर्गा भागवतांची डॉक्युमेंटरी, ज्यांचं मला बायोग्राफी होती ती मला हे करायची होती, ॲक्ट करायची होती. आणि मला राजदत्तांनी विचारल्यावर कोण नाही म्हणणार, म्हटलं मी येते. त्यावेळेला पण माझ्या बाळांनी मला एवढं काही त्रास नाही, इतकं छान केलं तिने, सांभाळून घेतलं, कायम सांभाळून घेतलं. आत्ताही आता तर ती मोठीच झाली, ती CA करते, पण मला काही त्रास नसतो. माझा अजून एक प्रश्न आहे की आर्याला आपली आई माधवी भिडे हे सांगताना किती, म्हणजे कसं तिची मजा येत असेल किंवा तिला कसं काय वाटत असेल, ती कधी शेअर केलंय का तुमच्याशी तिने? नाही, सुरुवातीला काय व्हायचं, उलट तिला आवडायचं नाही. कारण ती जेव्हा मोठी झाली आणि शाळेत तिचं असं झालं ना की मी जायला लागल्यावर, ही तेरी आई असंच व्हायचं तिचं. कारण काय होतं, मग सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनता ना तुम्ही, ते तिला आवडायचं नाही, कारण ती अशी बुजरीच होती. त्यामुळे तिला असं वाटायचं, आई गो सगळे ओळखतात, आई तू येत जाऊ, तू हे करू, असं तिचं असायचं सुरुवातीला. आता ती बऱ्यापैकी आता खूप वर्ष, आणि ते खूप असं होत नाही की अचानक तिला लकी ड्रॉ लागला, असं होत नाही एक दिवस. तिला त्याची सवय हळूहळू हा मग कळायला लागलं, अच्छा येतातच, मग फोटोज घेतात, मग जेवायला गेलो कुठे की आईकडे असणार. मग आता ती मला हे करते, आई मागे बघतायत, आई त्यांनी फोन काढलाय, आई तू खाली मागे बघू नकोस वगैरे. आता हे सगळं तिचं चालू असतं मला हेल्प करणं. मॅम, सोशल मीडियावर तुमच्या मुलीबरोबर रील्स आहेत ज्यामध्ये तुम्ही गाणीही गातायत किंवा तुमच्या डान्स रील्स पण आहेत. पण ना मी अकाउंट बघताना असं मला जाणवलं की एकाही रीलमध्ये आर्याला टॅग केलेलं नाही आहे किंवा कोलॅब केलेलं नाही आहे. युजली कलाकारांचं असं असतं की त्यांना आवडतं त्यांच्या मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायला, ती सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. पण यामागे तुमचा काही वेगळा थॉट आहे का? अजिबात नाही, मला खूप आवडतं, पण माझ्या मुलीलाच आवडत नाही. मागं ही आत्ता म्हणजे रिसेंट मी डान्सचं टाकलंय ना, मी मला सगळं तिला विचारून, तिची परमिशन घेऊन, आणि आता ती स्वतःहून म्हणाली म्हणून मी टाकू शकले. ती आत्तापर्यंत मला फोटो टाकूच द्यायची. म्हणजे गाण्याबिण्याचं आत्ता जे सुरू केलं ना आम्ही, तेव्हापासून तिला वाटायला लागलं की आपण टाकूया. त्याच्या आधी ती मला फोटो टाकू द्यायची नाही, किंवा तू टाकलास तर आधी मला दाखव, तू विदाऊट एनी आस्किंग मला जर तू फोटो टाकलेला दिसलं तर बघ, असं. त्या तिला टॅग बिग करायला आवडतं, तू तुझ्या ह्याच्यावर टाक, माझ्या ह्याच्यावर मी नाही टाकणार, असं असतं. तेव्हा मी तिला विचारून करते सगळं. मग ती माझ्या ह्याच्यावर आता हल्ली तयार होते. पण म्हटलं वा, परमेश्वर पावला बाबा मला. पण इतक्या छान फॅमिलीबद्दल गप्पा सुरू आहेत, आम्हाला लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल. म्हणजे नक्की रिअल लाईफ भिडे कसे भेटले? नाही, हे नव्हती लव्ह स्टोरी, अशी नाहीये. ऍक्च्युली काय झालं, मी ठरवलंच होतं की आपलं काय प्रेमात बिमात आपण पडायचं, कारण इतके वाईट बघितले होते ना लोक. आजला नाही बाबा, आपण मुगात दगाबिगा देऊन ना. कारण माझं काय होतं, मी एखादा प्रेम म्हटलं किंवा एखादं कशातही, माझ्या सिरियल शूटिंगमध्ये पण
एकदा जीव लावला ना की मग तो जीव लागला. मग त्याच्यातनं जेव्हा तुमचा प्रॉब्लेम होतो ना किंवा काहीतरी धोका मिळतो ना मग तुमची वाट लागते. ते प्रेमात तर म्हणजे मग तुम्ही कोलॅप्सच. तर म्हटलं आपण काय असं करायचं नाही. म्हटलं काय मिळेल ते बघू. आणि मला त्यावेळेला इतकं काम होतं की माझ्या लग्नाच्या आधीसुद्धा मी 10 दिवसच सुट्टी घेतली होती. तोपर्यंत मी 5-5 सिरियल करत. तेव्हा माझ्या आई मला म्हणाली, अगं 4 दिवस ग्रहमक असणार आहे, जाऊ नको आधीच काय ते सांग, असं म्हणून ती मला ओरडली होती. म्हटलं बरं मी 10 दिवस घेते, म्हणजे ते पुढचे 6 दिवस, 4 दिवस तर ग्रहमकाचेच असतात. ते मी केलं. माझा नवरा म्हणजे ॲक्च्युली माझ्या आईची मावशी पालगडला राहते आणि तिच्या समोर मोठा बंगला, तिथे डॉक्टर फॅमिली कंप्लीट. माझ्या सासूबाई डॉक्टर, सासरे डॉक्टर, दीर डॉक्टर, माझी जाऊ डॉक्टर. सो असे ते डॉक्टर फॅमिली सगळी होती आणि ते नावाजलेले. म्हणजे असं ना टिपिकल गावामध्ये तुम्ही फॅमिली तुमची डॉक्टर म्हटल्यानंतर ती तिकडे डॉक्टर राहतात असं असतं, तसे होते. तर त्यांचं खूप म्हणजे माझ्या आईच्या मावशीचं आणि यांचं खूप सख्य होतं. तर एका कॉमन लग्नामध्ये आम्ही समीर आणि मी भेटलो. म्हणजे आम्ही त्यांची फॅमिली आणि मी आई दोघी गेले होतो. आणि मग तिकडे भेटलो आणि मग तिथून मग निघालो. तर ते म्हणाले की अच्छा मग तुम्हाला नेरुळला सोडायचं का, मग आम्ही असे जाणार आहोत, तुम्हाला ह्या फाट्यावर आम्ही उतरवतो तुम्हाला. तर ओके चला. मग आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. छान फॅमिली वाटली. आणि मग ते म्हणाले इथे गणपती, महडचा गणपती आहे, तर आपण दर्शन घेऊन जाऊया का. म्हटलं आम्हाला काहीच नाही, आम्ही करू शकतो. मग आम्ही महडच्या गणपतीला गेलो. तर आता त्या गाभाऱ्यामध्ये एंटर होताना मी आणि समीर समाव असे एकत्र एंटर झालो. म्हटलं अच्छा असेल. म्हटलं झालं. मग दर्शन वगैरे झालं आणि मग नंतर आम्ही घरी गेलो आपापल्या. मग नंतर ह्यांनी काहीतरी तिकडनं आली चौकशी सासूबाईंकडनं की हे आहे का काही. तर आई म्हणाली नाही आत्ता सध्या तरी म्हणजे बघतोय आम्ही, पण असं काही नाही, तुम्हाला काय, तुमचं काय आहे वगैरे असं झालं. आणि मला तोपर्यंत ना पार्ल्यातली भरपूर श्रीमंत स्थळं येऊन गेली होती. पण त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही ना घरी बसून घर सांभाळायचं, हे नाही करायचं. म्हटलं सॉरी, मला माझी आयडेंटिटी ठेवायची आहे, मी काय त्याच्यासाठी लग्न नाही करू शकत. असे 2-3 स्थळं मी नाकारली होती. आणि मला असं हवा होता की ज्याचं काहीच बॅकग्राऊंड नसेल आणि आम्ही दोघं मिळून ते विश्व उभं करू. कारण त्यात जे बॉन्डिंग असतं ना त्याची गंमत काही वरच असते. आणि त्याचं नंतर तुम्हाला जे फळ मिळतं किंवा त्याच्यात जी ते सुख उपभोगण्यात जी दोघांनी मिळून मजा येते ना, ते स्ट्रॉंग असतं, ते तुटत नाही लवकर. सो मला ना समाव मी फिल्मी असेल, पण मी त्यावेळेला अशीच होते की ह्याच विचारांची की मला बॅकग्राऊंड नको, मला असं बसतान बसलेलं नको, मला आपलं उभं करायचं. तर मला मग झालं, मग बोलणी झाली. मग एकदा भेटूया म्हटलं चालेल. आणि मग भेटलो. आणि मला कळलं की त्याचा जो मामा आहे सख्खा समीरचा, तो या इंडस्ट्रीशीच बिलॉंग करतो. प्रसाद आठले म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल तर, आता इथे बरे ॲक्टिव्ह आहेत मराठी सिरियल्समध्ये. म्हटलं अरे वा, ह्यांच्याकडे हे बॅकग्राऊंड आहे. आणि तो म्हणाला, मग मी त्याला विचारलं की म्हटलं मी ह्याच्यात काम करणार, मी बंद नाही करणार. हो मला चालेल, तू करतेस ना पहिल्यापासून, मी तुझं काम बघितलंय, महाश्वेतामध्ये होतीस तू, ते खूप मला आवडायचं कॅरेक्टर आणि खूप सुंदर सिरियल होती, मला चालेल. म्हटलं बस. आणि पगार कमी. तो इथे मुंबईत रेंटवर राहत होता. नाही, आधी विरारला त्याचं घर होतं. मग मी त्याला म्हटलं की मला विरार लांब पडणार, मग तू काय करशील. तो म्हणाला आपण पार्ल्यात घेऊ रेंट. म्हटलं वा, मग काय आपल्याला तर काय म्हणजे सगळंच मिळालं. आणि डॉक्टर फॅमिली म्हणजे एज्युकेटेड सगळे लोक, आणि म्हणजे काय पाहिजे आपल्याला. आणि हा हुशार CAचा करणारा मुलगा. म्हटलं काय आता ह्याच्यापेक्षा अजून तुम्ही काय मिळणार. म्हटलं येस. आणि मग आमचं असं जमलं. आणि मला ते आठवलं की त्या महडच्या गणपतीत जे आम्ही एकत्र एंटर केलो ना, तो बाप्पाचा आशीर्वाद होता की ही जोडी जमणारच. ते त्यावेळेला कसं काय घडलं आणि ते आम्हाला अजूनही आठवतं की आपण कसे एंटर झालेलो एकत्र. मॅम, तुमच्या बोलण्यावरून एकूणच जाणवतं की तुम्ही खूप स्पिरिच्युअल आहात किंवा देवावर खूप विश्वास आहे तुमचा. पण मग आत्तापर्यंतच्या प्रवासात कधी असं झालंय, माणूस म्हटल्यावर खूप वेगवेगळे गोष्टी घडतात किंवा फेजेस येतात आपल्याला, तर अशी कोणती एक फेज ज्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमुळे तुम्ही पटकन ओव्हरकम केले? ओव्हरकम असं मी म्हणू शकणार नाही की स्पिरिच्युअलिटीमुळे, कारण मी पहिल्यापासूनच लहान, आमच्या घरातच मुळात रामाचं खूप आहे. बाबा तर श्रीरामाचा जप करतात. आमच्याकडे मोठा गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे आणि ते आमचे गुरु आहेत. सो आम्ही पहिल्यापासूनच त्या ह्याच्यावर आहोत. पण बरेच वेळेला मी रोजच म्हणते, मी रोजच देव. आणि मी कायम असं मला वाटतं की आय एम सो प्रोटेक्टेड, डिवाईन प्रोटेक्शन खूप आहे मला. आय एम ब्लेस्ड दॅट वे.
म्हणजे समहाव आहे त्या औरात काहीतरी, की मी कुठेतरी वाचते, मला कुठेतरी काहीतरी क्लिक होतं, मी तिथे जात नाही किंवा काहीतरी होतं, मी त्या माणसांशी बोलत नाही, कुठेतरी काहीतरी होतं आणि मी कुठेतरी वाचते, हे मला खूप माहिती आहे. आणि जिथे मला अगदी मी गिवअपच करते ना, तिथे मग मी देवावर पण थोडीशी रागवते, की असं का करतोस तू? मग मला कळतं, मग कोणीतरी भेटतं मला, की त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं आहे किंवा असं का घडत असेल. मग आता स्पिरिच्युअलमध्ये स्पिरिच्युअल म्हणजे मी म्हणायचं आहे, की ह्या ज्या हीलर्स जे असतात ना आत्ता, क्रिस्टल म्हणा, टॅरो म्हणा किंवा तुमचे वास्तुशास्त्र, हे सगळे जी लोकं आहेत ना, ती आत्ता माझ्या आयुष्यात यायला लागली. कारण मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. कारण मला पूर्वी वाटायचं कोण असणार हेल्प करायला, आपल्या देवाशिवाय कोण नाही. पण गाईड करायला नॉर्मल लोक तुम्हाला काय गाईड करणार? अगं असं होतं ग, ते थोडंसं असतं आपल्या आयुष्यात, येतात थोडे चढाव उतार, असं म्हणणं. अरे पण ह्याच्यातनं मार्ग काय? मग ते जेव्हा हीलर्स यायला लागले, मग मी म्हटलं, आणि मी होते मध्ये खूपच, म्हणजे तारक मेहता करता करताच असं मला वाटायला लागलं, की मी काय चाललंय माझं, म्हणजे ही सजा का मजा कळतच नाहीये. कारण किती पैसा, म्हणजे पैसा 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 करून काय करायचं, काहीतरी करायचंय मला. पण मग असे लोक येतात, की काय तुम्हाला नीट बरोबर एका जमिनीवर आणणारी लोक येतात तुमच्या आयुष्यात. मग ते हीलर्स आले, त्यांनी मला खूप गोष्टींसाठी मदत केली पुढे यायला. कारण शेवटी हे चक्रास जे असतात ना आपले 7 चक्रास, त्या 7 चक्रामध्ये तुमची जर काहीतरी गडबड झाली, ती अलाइनमेंट चुकली, की तुमचं सगळं डिस्टर्ब होतं. हे माहितीच नव्हतं. सो त्यांच्यामुळे हे कळलं, की कसं आपल्याला ग्राउंडिंग महत्त्वाचं आहे, रूट चक्राही महत्त्वाचा आहे, तेवढा सेक्रल चक्राही महत्त्वाचा आहे, हार्ट चक्राही महत्त्वाचा आहे, थर्ड आय पण चक्र महत्त्वाचं आहे. सो हे जेव्हा कळायला लागलं, तेव्हा मग ते थोडंसं स्टेबिलिटी आली. ती स्टेबिलिटी कधी कधी काही वेळेला निघून जाते, आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. मला असं वाटतं कुणीही यातनं वाचलेलं नाही आहे. कितीही मोठा, कितीही श्रीमंत, कितीही काहीतरी त्याचं भलं होऊ देत, पण त्याला कुठेतरी एक ट्रिगर करणार देव, की तू ग्राउंडिंग कर तुझं, तू ये खाली. हे होतंच, आणि तो काहीतरी कुठून तरी ते शिकतो. मग शिकल्यानंतर तुम्ही ते कसं अप्लाय करता ना, त्याच्यावर तुमचं परत पुढचं आयुष्य असतं. पण एक पॉईंट येतो की जिथे तुम्ही हलता, कुठेतरी माणूस तुम्हाला स्ट्रगल करवतो काही ना काही वेने. पैसा असेल तुमच्याकडे भरपूर, पण मग तुम्ही मेंटली एवढे वाईट अवस्थेत असाल ना, की तुम्हाला त्याची हेल्प घ्यायला लागेल. तर हे होतंच. तर ते माझं ते इथे कुठेतरी ट्रिगर झालं, की काय चाललंय. मग ह्या लोकांनी, आता माझ्या सगळ्या मैत्रिणी, मला नॉर्मल माणसं, म्हणजे नॉर्मल जे लोक आहेत ते एवढे फ्रेंड्स नाहीच आहेत माझं, कारण ते सगळे जजमेंटल असतात. ह्या हीलर्स आहेत ना, त्या नॉन जजमेंट, मी काय वाटेल ते मला देईल ते मी त्यांच्याशी बोलू शकते, शेअर करू शकते माझ्या मनातलं. मला कोणाबद्दल जेलसी वाटली तर मी त्यांना सांगेन, मला खूप हे होतं त्रास, म्हणजे सोनालिका असं असतं ना, असं होतं, ठीक आहे. त्या ज्या वेगळ्या पद्धतीने समजवतात ना, ते वेगळं क्लिक होतं आपल्याला. सो त्यांची खूप मदत होते. मग इतकं बोलू शकतो ना आपण, आणि मग नॉन जजमेंटल म्हटल्यानंतर तुम्ही काय वाटेल ते शेअर करा ना. अशा त्या मैत्रिणी झाल्यात माझ्या सगळ्या. त्यामुळे मला खूप मजा, आणि मी तिथे तासन तास रमेन. बाकी ठिकाणी मी पटकन उठून हाय चलो बाय 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 असं करून दिले, तिथे मला खूप मजा येते. कारण मी काय त्या वाटेल आता, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीच झाल्या. असं नाही राहिलं की हीलर आणि त्यांची मी क्लायंट, असं नाही राहिलं. त्या लगेच माझा बॉन्डच होतो, कारण मी त्यांना सोडतच नाही, कारण अशी लोक परत नाही मिळत. 17 वर्षांच्या या प्रवासामध्ये अशी कोणती एक प्रेक्षकांकडून दाद आली आहे की जी अविस्मरणीय आहे, जी आयुष्यभर लक्षात राहील अशी? अशा खूप आहेत. म्हणजे डायरेक्ट आता ह्या ना सगळ्या कॉम्प्लिमेंट्सच पकडायला लागतील आपल्याला, की तुमच्याकडे फ्लॅट आहे का, आम्हाला घ्यायचा आहे, किंवा तो असे, म्हणजे आम्ही ऐकलंय की आर्मीची जी फौज, म्हणजे आर्मीची लोक जी जातात बायकांना सोडून, कारण त्या 6-6 महिने एकट्या असतात ना कुठेतरी त्यांच्या कॅम्पवर वगैरे, त्यांना एकटं राहावं लागतं, आणि ते मग युद्धावर जातात. सो त्यांच्यासाठी ना फॅमिली नसते कोणी जवळ. तर हा TV एक माध्यम आहे, आणि त्याच्यात आम्ही, तर त्यांना असं वाटतं हीच माझी फॅमिली आहे जी मला सर्व्हाइव्ह करायला मदत करते. सो ह्या बायकांनी ना हे रडून रडून बोलून दाखवलं. ही मोठी कॉम्प्लिमेंटच आहे. लोक अपंग मुलं जी आहेत ती आम्हाला भेटायलाच सेटवर ऊन मी म्हणतंय, ते आपले विचार येतात, आम्हाला भेटतात. बर्थडेज त्यांचे सेलिब्रेट करायचे असतात त्यांना, ते म्हणतात की हा मुलगा केवळ तारक मेहतामध्ये मुळे वाचला आहे, कारण हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला TV लावून दिला, त्याने म्हटलं मला TV पाहिजे, मला तारक मेहता लावून द्या. सो त्यांची जी विल पॉवर आहे ना, ती ते तारक मेहता बघून येते. ह्याच्यापेक्षा अजून मोठी कॉम्प्लिमेंट नसू शकते रे.
म्हणजे ती शब्दातली नसेल कदाचित, पण ह्या सगळ्या हे जे काही आम्ही ऐकलंय ना आणि आम्ही हे करतो ना, रिसीव्ह करतो ना प्रेम, बरं इतके प्रॉब्लेम्स बघ ना, किती प्रॉब्लेम झाले सिरियलमध्ये. डोकं दया सारखं कॅरेक्टर नाहीये त्याच्यात. एक लेडी घरातली 3 माणसं पुरुष हँडल करतायत, ती बाई नाहीये घरात, पण लोकांनी ऍक्सेप्ट केलंय ते. चालेल तुम्ही चालवा, पण काही पण चालेल, आम्ही काही पण बघू, तुम्ही चालवा, आम्हाला ही बंद नकोच सिरियल. इतकं हे प्रेम आहे. सो ह्याच्यापेक्षा मोठ्या कॉम्प्लिमेंट्स आमच्यापर्यंत ह्याच मिळतात. म्हणजे ह्याच आम्ही समजतो की हेच प्रेम आहे लोकांचं. देवळातली लोक पण, पंडित बिंडित पण, बंद मत कर ना शो, चालू नको. देवळात गेलं की लोक ते सोडून, अरे म्हटलं देव तिकडे तिकडे बघा, तो देव भेटेल त्यांना रोजचा, ही नाही बघायला मिळणार बाई, असं म्हणून ते हे करतात. इतकं प्रेम आहे लोकांचं. मॅम, माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे. सो तुम्ही आता बोललात की प्रेक्षकांचं एवढं प्रेम भेटतं आहे. सो हे 17 वर्ष एक कॅरेक्टर प्ले करताना आता असं वाटतं का, जर मी दुसरं कॅरेक्टर आता प्ले केलं तर ते एक्सेप्ट करायला थोडा वेळ जाऊ शकतो किंवा ते खूप चॅलेंजिंग असू शकतं? समहाव मला इन्सिक्युरिटी नाही आहे ह्या गोष्टीची, कारण मला स्वतःचं कदाचित पोटेन्शियल माहिती आहे आणि आपल्याला पुढे कसं ह्या कॅरेक्टरला ब्रेक करू शकतो हा प्रयत्न माझ्याकडनं डेफिनेटली असणार. आणि माझी मॅनिफेस्टेशन तसं असणार आहे की मला काहीतरी वॅम्प कॅरेक्टर किंवा असं काहीतरी की जे माधवीशी रिलेटेड नसेल, हा माझ्या डोक्यातलं आहे कल्पना. आता शेवटी पुढे जाऊन काय होतं ते आपल्याला माहिती नाही, पण मी डेफिनेटली हा प्रयत्न करणार की मी ती इमेज ब्रेक करणार. म्हणजे कारण शेवटी मग तुम्ही कलाकार म्हणून कधी प्रूव्ह करणार? तुम्ही परत माधवी, आपनं माधवी में अच्छे लगते हो, माधवी करो, मग मजा नाही. मग तुम्ही काय वेगळं केलं? मग तुम्ही कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध कधी करणार? बरं ते चॅलेंजिंग वाटलंच नाही, पोटात गोळा आलाच नाही दुसरं करताना, तर मग काय उपयोग? यायला पाहिजे. स्टेजवर जायच्या आधी जी भीती वाटते, त्यात जी गंमत असते ना, ती कशातच नसते. ते यायला पाहिजे प्रेशर, ते मी घेणार. कारण ह्या इतक्या वर्षांमध्ये प्रेशरचं गेलंच, हरवलंच आहे कुठेतरी. कारण तो इतका कम्फर्ट झोन आलाय की आपल्याला माहिती आहे हा कॅरेक्टर मला हेच करायचं आहे. पुढचं मी डेफिनेटली हे करणार की मला एक असं मिळालं पाहिजे कॅरेक्टर की जेणेकरून मी काहीतरी प्रूव्ह करीन. आणि माधवी ब्रेक करण्यापेक्षा लोकांना इतकं आवडलंय ना ते, सो मी असं नाही म्हणणार की ते ब्रेक करायचं, पण डेफिनेटली असंही अरे हां ये ना ये इसमें भी अच्छा कर रही है यार, असं होऊ देत. ते ब्रेक कशाला करायचं? ते तर असणारच ना, ते मला वाटतं लाईफ टाईम असणार आहे ते. हे माधवीकडे एक तर आपल्याकडे आता सोशल मीडिया सुरू झालं, यूट्यूब सारखंच आम्ही दिसतो, त्यामुळे ते कठीण आहे ब्रेक करणं. कारण प्रत्येक येणारी जनरेशन ते बघतच राहणार आहे, त्यामुळे ते ब्रेक करणं कठीण आहे. पण नवीन मी काय करू शकते की जेणेकरून हे आणि तेही सुद्धा होईल, अजून तिसरं येईल, ते आणि ते पण होईल, हा माझा प्रयत्न असणार आहे डेफिनेटली. तरच मी स्वतःला सिद्ध करू शकते एक ॲक्टर म्हणून, आणि मला ते करायला आवडेल. कारण एका साच्यात राहून काय मिळणार तुम्हाला? मग तुम्ही फक्त पैशांसाठी काम करताय असं झालं, ते मला नको आहे. मी थोडा वेळ वाट बघीन. अगदीच आता म्हणजे 1 वर्ष मला कामच नाही आहे आणि मग काय अगदीच असं होणार नाही, मला माहिती आहे. कारण तेवढं पोटेन्शियल म्हणजे एवढा कॉन्फिडन्स माझ्यात तरी नक्की आहे. पण असं झालं पण तर मी एखादं ॲक्सेप्ट करीन, पण त्याच्याबरोबर ते शोधीन दुसरं जिथे मला पोटात गोळा आला पाहिजे. मला नाटक करायचं आहे, काहीतरी चॅलेंजिंग करायचं आहे, ह्याच्यासाठी मी धडपडत राहणार. मी गिवअप नाही करणार की चाललंय ना, मिळतंय ना माधवीच्या नावावर, चला आपण करू. हे माझं नक्की राहणार नाही. मला एकच प्रश्न आहे की त्याला जोडून की हल्लीच्या मालिका 3 महिने चालतात, बंद होतात, 6 महिने चालतात, जास्तीत जास्त 2 वर्ष चालतात, बंद होतात. जेव्हा इतकी मोठी मालिका, आपण त्याला कॉमेडी मालिका म्हणू शकतो, एक फॅमिली रॉमकॉम, आपण जे काही नाव देतो ते इमोशनल पण आहे किंवा फार सोशल मेसेज जेही देतं, अशा मालिकांमध्ये काम करताना कुठेतरी सेम प्रश्न आहे की असं वाटतं की तेव्हाची कॉमेडी आणि आत्ता जी कॉमेडी घडते त्या मालिकेमध्ये त्यात बराच फरक आहे. कारण का एक जनरेशन गॅप गेला, 10 वर्षांचा गॅप, एक जनरेशन गॅप झाला. म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हापासूनची जी मालिका, आता मी खूप मोठे, आता मी काय मिलेनियन आणि जेनझी हा जो प्रकार झाला आहे, त्यांना ती कॉमेडी नाही वाटत आहे, पण आम्हाला ती कॉमेडी अजूनही कॉमेडी वाटते. तर तो फरक तुम्हाला जाणवतो का?
नाही, आम्हाला नाही जाणवत, कारण आम्ही तेच करत आलोय ना. आणि आम्ही असं नाही की इलॉजिकल काहीतरी बोलतो, आम्ही लॉजिक ठेवून आम्ही आमच्या भाषांचा वापर करून त्याच्यात ॲडिशनल टाकतो. म्हणजे जेव्हा आम्ही उभे राहतो ते काम करायला, तेव्हा मराठी भाषा एकतर ॲडव्हान्टेज आहे खूप, की 2 अर्थ निघतात, आणि हिंदीतला तो वेगळा ह्याचा वेगळा, आणि मग जिथे आपल्याला मराठीचा ॲडव्हान्टेज मिळतोय तिथे आम्ही मराठीत बोलतो. सो आम्ही हा कायम हे ठेवला आहे पहिल्यापासून. सो हे आणि प्रत्येकजण करतो, गुजरातीवाले पण करतात, जे ज्यांना ज्यांना आपल्या भाषेचं हे माहिती आहे ना, पंजाबी, आमच्याकडे व्हरायटी आहे ना भरपूर, सो ते सगळे यूज करतात. सो आम्ही आमच्या पद्धतीने कॉमेडी करतो, आणि आम्ही मुळात कॉमेडी करायला जातच नाही. जनरल आयुष्यामध्ये एक 5 लोक बसलेली असताना जे काही घडतं वाक्यांमध्ये, एखाद्याचं फंबल, एखाद्याची भाषा सुधरवणं, किंवा एखाद्याला त्या भाषेचा शब्दाचा अर्थ माहिती नसणं, हे असं घडतं, ते आम्ही तिकडे अप्लाय करतो. सो आम्ही कॉमेडी करायला जात नाही. लोकांना ते रिलेट होऊन हसू येतं, माझ्याबरोबर घडलेलं आहे हे असं रिलेट करतात ते लोक, सो त्यांना हसू येतं. त्यामुळे आमची कॉमेडी अशी कॉमेडी असतं आम्ही काही बॉडी लँग्वेज न हलवता करतो. सो हे शब्दांमध्ये जो खेळ आहे ना तो आमचा खूप होतो. आणि मग कधीतरी स्लॅपस्टिक असं असतं, भिडे पडतो बिडतो, किंवा चाचाजी, आता ते कॅरिकेचर्स आहेत ना, जशी दया होती, जसा चंपक चाचा आहे, तसे ते वेगळं काहीतरी करू शकतात. फिल्मी असतात ते, सॉलिड, ते काही करू शकतात. ते 2-3 कॅरेक्टर्स आमच्याकडे आहेत, पोपटलाल फॉर दॅट मॅटर, चालू पांडे, ही लोक काहीही करू शकतात, ते क्रॉस करू शकतात त्यांची बाउंड्री, पण ते त्यांना लिमिटेड आहे, आम्हाला नाही. आम्ही आमचं जे जसं आहे, जसं मी माधवी म्हणून जेवढा गॅग मारू शकेन तेवढाच, मी ओव्हर नाही करू शकणार. जे दया करते तिच्यासाठी एक टिपिकल हे आहे, बाउंड्री आहेत सगळ्यांसाठी. सो आम्ही ते करतो, पण उगाच ओव्हर कॉमेडी करायला जात नाही. पण तो डेफिनेटली थोडा फरक असणारच, कारण आम्ही आमचं थोडंसं हे ठेवलं आहे ना, प्रत्येक कॅरेक्टरचा आम्ही वेगळा काय म्हणतात फ्लेवर ठेवला आहे, त्यामुळे तो फरक येणारच आहे. आम्ही ना नेहमी कलाकारांना जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्यांच्याकडून असं येतं की कलाकारांनी नेहमी अभिनयासोबत एक जोडधंदा ठेवावा, कारण या क्षेत्रात अनसर्टन अमाऊंट किंवा पेमेंट आपल्याला मिळतं. कधी काम आहे, कधी काम नाही आहे. खूप लकी लोक असतात ज्यांच्याकडे मालिका आहेत किंवा बॅक टू बॅक काम आहे. असा कधी विचार केला की अभिनयासोबत सोनालिका आपण एक जोडधंदा सुरू केला पाहिजे किंवा करावा किंवा केला? मला ना खूप वाटतं, भयंकर वाटतं, प्रत्येक दिवशी वाटतं. पण ना काय झालं माहिती, मी फार काही अशी शिकलेली नाही, आणि मला ना मार्केटिंगचा ना सेन्स कमी आहे. कारण मार्केटिंग म्हणजे थोडं हे चालवायला लागतं आपल्याला, ते मला येत नाही, मी हे चालवते. सो तिथे मी परत लॉसमध्ये जाईन, आणि मला धंदा कळतच नाही अजिबात. म्हणजे मी खरंच खूप सरळ साधी आहे. म्हणजे मला माझा नवरा नेहमी म्हणतो, मी त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकले. अच्छा असं असतं का, अच्छा असं करतात, ओ हां असं, हे मी खूप वेळेला त्याच्याकडनं शिकले. मला खूप गोष्टी अशा वाटतात की असं काय आहे हे, म्हणजे का हा प्राणी त्याची शिकार करणार, मग ह्याच प्राण्याची शिकार दुसरा कोणीतरी करणार. म्हटलं असं काय, खा ना ते गवत वगैरे. तर म्हणजे मग तू नाही का पालक बिलक खाता, त्यांना पण ते पण लाईव्ह असतात. म्हटलं ही अशी का शिकारीची पद्धत, म्हणजे मला ना असे प्रश्न पडतात की असं काय आहे, म्हणजे दुनिया किंवा त्या समाजाची, असं मला होतं. तर मला ना कळत नाही मग ते कसं मार्केटिंग करावं. मी वडापावची गाडी सुद्धा टाकायला तयार आहे. माझ्या एरियात वडापाव नाहीये चांगला. मला खूप वेळेला वाटतं की मी इथे जर वडापावचे, तर सगळ्या लोकांना जे वडापाव लवर्स आहेत त्यांना वडापाव खायला मिळेल, गरमागरम ताजा फ्रेश. मला खूप वाटतं. मी समीरलाही खूप वेळेला बोलत होतो, म्हणाला टाक. म्हटलं नुसतं टाक म्हणून मला लोक पाहिजे ना, की काय बाबा एक्झॅक्टली कशी सुरुवात करायची असते, ते नाही जमत. मग आणि ती लोक नाही मिळाली मला अजून आयुष्यात. आता मी म्हटलं पुढे कधी मिळतील माहिती नाही. मी साड्यांचा बिझनेस करायला तयार आहे. मी तुम्हाला माहिती नाही, यू वोंट बिलीव्ह, हे जो तू प्रश्न विचारलास ना, की तुम्हाला असं नाही का वाटत का कधी कधी अनप्रेडिक्टेबल असतं ना आमचं लाईफ, की बंद पडलं तर. मधल्या दरम्यान मला काम नव्हतं. तारक मेहताच्या आधी, इवन हम तो तरी आशिक आणि परिवार सिरियल मिळायच्या आधी माझ्याकडे काम नव्हतं. मी काय केलं असेल, माझी एक रिलेटिव्ह आहे, ती एक्झिबिशन्स लावते, आणि त्याच्यात ती जे कानातले मोती वेगवेगळे कलरचे आणि असे कानातले आणि ज्वेलरी विकायची ती. तर मी तिच्याकडनं घ्यायचे, घरी आणायचे. माझा कॅरम बोर्ड होता, त्या कॅरम बोर्डवर एक चादर घालायचे, त्याच्यावर मी असा एक मोठा पुठ्ठा आणला, त्या पुठ्ठ्यावर एक स्टँड असा उभा केला, त्याच्यावर सगळे कानातले, सगळी ज्वेलरी माझी डिस्प्ले केली,
आणि मी माझ्या बिल्डिंगमधल्या बायकांना सांगितलं की मी हा बिझनेस करते, तुम्ही आज व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला कळेल, मग तुम्हाला पुढच्याला कोणाला गिफ्ट करायला किंवा तुमच्यासाठी हवं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि स्टॉक बघू शकता. आज मी हा डिस्प्ले केलाय. सो मी हे केलंय. मी लिटरली कॅरम बोर्डवर चादर घालून तो स्टँड उभा करून मी त्याच्यावर टोच कानातले लावून ते केलंय आणि तो बिझनेस केलाय आणि मी त्याच्यात 1200 रुपये कमवले एक्स्ट्रा. हे मी घरी म्हणजे मला स्वस्त बसवतच नाही. आता कसं झालंय की मी एवढं मनावर घेत नाहीये की मला गाडी वगैरे, कारण हे चालू आहे साईड बाय साईड माझं. म्हणजे मी बसले तरी मला काही असं नाही वाटणार, पण आत माझ्या स्ट्रगल चालूच आहे, काहीतरी करायचंय. ते काय ते अजून मला कळत नाही. माझ्या मैत्रिणी अजून म्हणतात की कर अगोदर, आहे ऑपॉर्च्युनिटी, तू करशील व्यवस्थित. म्हटलं हो, पण मला अजून ते मिळत नाहीये काय. ते त्याच्यासाठी जे ग्रह तयार व्हायला लागतात ना, की माणसं पण मिळतील किंवा काहीतरी होईल, अप्रोच होईल, कोणीतरी भेटेल तुला कंपनी, असं अजून होत नाही. ते होईल कदाचित. सो मला आणि असं नाही माझं की हाच करीन मी, माझं असं डाऊन नाही करणार मार्ग, असं काही नाही. मी वडापावची गाडी पण टाकायला तयार आहे. मी साड्यांचा बिझनेस, ड्रेसेस, बुटीक काढायचंय मला. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता मध्ये. म्हणजे मी असं ठरवलं होतं की मला हे इंडस्ट्री वगैरे नको. मी खूप नाटकं केली, दौरे केले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी फॅशन डिझायनिंग IIFT मधनं फॅशन डिझायनिंगचा 1 वर्षाचा कोर्स केला. पण तिथे कळलं की मला स्वतःलाच खूप पैसा उतारायला लागणार आहे. कारण तुम्ही जे डिझाईन काढता ते स्केच काढल्यानंतर तुम्हाला ते प्रॅक्टिकली बनवायचं ड्रेस, तर तो घेऊन यायचा, शिवायचा, त्याचा सगळा खर्च. म्हटलं आधीच इथे बोंब, कसं करणार. कारण ते सगळं मुंबईत शिफ्ट झालेलो नवीन नंतर. मग म्हटलं हे कसं, म्हणजे आईबाबांचा उगाच मी वेस्ट ऑफ मनी, म्हणजे वेस्ट ऑफ म्हणजे तेव्हा एवढे पैसे नव्हते ग की 1 लाख वर्षाला तुम्ही घालवाल. मग ते मी म्हटलं नाही, आपल्याला नाही जमत. मग मी विचार केला, म्हटलं आई शपथ, मला इथे तर समोरून ऑफर येत आहेत सिरियल्सच्या आणि पैसा येतोय, मी ते सोडून इथे मी माझा पैसा घालून स्ट्रेस का घेऊ. असं म्हणून मी माझं फॅशन डिझायनिंग सोडलं. नाही तर मला फॅशन डिझायनिंगची खूप आवड होती. म्हणजे मी आत्ता पण बुटीक काढू शकते आरामात. पण ते अजून ते ग्रह आले नाहीत. सो ते आले की, आणि मी उघडलं की नक्की बोलवीन. आयदर वडापाव खायला, नाही तर ड्रेसेस करायचे. अड्डाच्या शेवटाला येताना एक सेगमेंट आहे, बोलून तर बघ. सो आम्ही प्रत्येक कलाकाराला जो अड्ड्यावर येतो त्याला एक चान्स देतो स्वतःशी बोलण्याचा, किंवा त्या सोनालिकाला एखादा सल्ला द्यायचा. जर आज ही संधी दिली तर काय सल्ला द्याल, जी अजूनही स्ट्रगल करते? सगळ्यात तर मी आता स्वतःला सांगेन की तुझा मेकअप फार फाटलाय. पण तू खूप गोड आहेस आणि खूप छान आहेस. तू फायटर आहेस, तू स्ट्रॉंग आहेस. तुझं सेल्फ रिस्पेक्ट तू कायम ठेवलास आणि तू अशीच पुढे जा. तू खूप काही करू शकतेस आयुष्यात आणि खूप प्राऊड आहे मला तुझ्याबद्दल. सो अशीच राहा, गोड राहा, प्रेमळ राहा. जे तू हृदयाने करतेस, जे तू हार्ट सगळीकडे ओततेस, तेच ओतायचं आहे, हे जरा कमी चालवायचं आहे. सो अशीच राहा ऑलवेज. आय लव्ह यू सो मच. खूप मस्त. सो ॲक्च्युली आम्हालाही वाटलेलं की तुम्ही गुजराती आहात, म्हणजे आता याच्यात काहीच लपवण्यासारखं काहीच नाही. आणि फार आपण रिच आउट नाही होत अशा कलाकारांकडे की असं वाटतं की अरे नाही, ते एकाच पठडीतली कामं करतात, मग आपल्याला इंटरव्ह्यू देतील की नाही, किंवा अप्रोच नाही झालो, किंवा ते मराठी मीडियाला कसा काय म्हणतात कितक्या रिस्पॉन्स देतील, किंवा त्यांना अलाउड असेल का. इतक्या गोष्टी चालू होत्या आजूबाजूला, रोज न्यूजमध्ये त्या मालिकेबद्दल घडते, आणि त्याच कलाकाराला इंटरव्ह्यूसाठी विचारणं हे काहीतरी आमच्याकडून पण नाही होत आणि कधीतरी कलाकारांकडे पोहोचत नाही. पण आज अनायासे इतकं छान जुळून आलं आणि इतक्या छान गप्पा झाल्या. गोकुळधाम, तारक मेहता, माधवी पलीकडची सोनालिका आज आम्हाला ऐकायला बघायला मिळाली. थँक्यू सो मच. आणि तुमचा अनुभव कसा होता? खूप छान वाटलं मला. एकतर मी खूप वर्षांनी एक मराठीत दिलाय, कारण आत्तापर्यंत कायम हिंदी इंटरव्ह्यूज दिलेत, त्यामुळे मग तेवढं नाही बोलतं. आणि त्यांना हे माहिती नसतं ना, त्यांना फक्त तीच जाणून घ्यायची असते, माधवीच जाणून घ्यायची असते. या पलीकडे ते प्रश्न विचारत नाही, कारण त्यांना मराठी सोनालिका, मराठी बॅकग्राऊंड, मराठी सिरियल्स त्यांना जाणून ते काय करणार. त्यांना माहिती पडेल, महाश्वेता, किमयागर, एका श्वासाचं अंतर, आकाश पेल, त्यांना अशा अनेक सिरियलची नावं घेतली तर ते म्हणतील हां अच्छा हां होगा फिर आगे, असंच असणार ते. सो मग ठीक आहे. मग आज मला इतकं छान वाटतंय की मी आपल्या असं माहेरी आल्यानंतर भरपूर गप्पा मारतो ना आपण, की आपलं सांगतो आणि त्यांना ते पोचतंय त्यांच्यापर्यंत, कारण ती मातृभाषा एक आहे आपली.
आणि मग ती जी मजा येते ना ते आणि मी ह्याच्यासाठी आले. माझा काहीही मोटिव्ह नाही की मला कोणाला पोचवायचं आहे, काहीच नाही. मी सरळ साध्या गप्पा मारायला आली आहे की मी कशी आहे आणि तुमच्याबरोबर मला मजा आली खूप. सो मी खूप खुश आहे आज. अगदीच. आणि जेव्हा लेक माहेरी येते तेव्हा तिला खाली हात पाठवत नाही. सो मज्जा करून हो, छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आम्हाला फार मजा आली आहे. Yes. आणि हा अड्डा खरं तर फार छान झालाय. फार दिवसांनी काहीतरी वेगळ्या गप्पा झाल्यात. आम्ही मराठी कलाकारांसोबत खूप गप्पा मारतो. मराठी कलाकारच आहात तुम्ही, पण एक खूप मोठा आणि वेगळा बॅकग्राऊंड आहे जो जाणून घेता आला. बरेच प्रश्न विचारायचे होते, काही कॉन्ट्रोवर्सीज होत्या, पण असं वाटत होतं की खूप झालं आता या अभिनेत्रीबद्दल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जेव्हाही सोनालिका जोशी असं जेव्हा यूट्यूबवर सर्च होईल तेव्हा हा इंटरव्ह्यू पहिला येईल आणि सगळ्यांना ही सोनालिका ऐकायला खूप मजा येईल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा अड्डा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. वडापाव खायचा आहे की बुटीकमध्ये जायचं आहे हेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीमसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.